जय जय रघुवीर समर्थ। मैदानात पराभूत झालेला माणूस एक वेळ जिंकू शकतो, पण मनाने पराभूत झालेला माणूस कधीही जिंकू शकत नाही। मित्रांनो, एखाद्याला मारणे खूप सोपे आहे, पण एखाद्याला जिंकणे खूप कठीण आहे। मातीचे भांडे आणि कुटुंबाची किंमत ते बनवणाऱ्यालाच कळते, तोडणाऱ्याला कधीच कळत नाही। मित्रांनो, जर तुम्हाला हरण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही कधीही जिंकू इच्छित नाही। यशासाठी कोणत्याही विशिष्ट वेळेची वाट पाहू नका, त्यापेक्षा तुमची प्रत्येक वेळ खास बनवा। मित्रांनो, जेव्हा लोक तुमची कॉपी करू लागतील तेव्हा समजून घ्या की तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी झाला आहात। यशस्वी लोक आनंदी असतील किंवा नसतील, पण जे लोक आनंदी आहेत ते नक्कीच यशस्वी होत असतात। मित्रांनो, यशासाठी कोणत्याही विशिष्ट वेळेची कधीच वाट बघू नका, त्यापेक्षा मित्रांनो, तुमची प्रत्येक वेळ तुम्ही खास बनवा। तुमची अडचण अशी आहे की तुम्ही त्यांच्यासाठी समुद्र ओलांडता, ज्यांना तुमच्यासाठी एक पूलही ओलांडता येत नाही। मित्रांनो, अपमान करून शत्रू बनवण्यापेक्षा प्रेमाने मित्र बनवणे कधीही चांगले आहे। जी लोक तुला सांगतात की माझ्याकडे वेळ नाही, तर त्यांच्या खास नात्यांमध्ये तुझे नाव सुद्धा घेतले जात नाही, आणि हे कधीही विसरू नको। शरद ऋतूशिवाय नवीन पाने उगवत नाहीत, अगदी त्याचप्रमाणे मनुष्याशिवाय संघर्ष आणि अडचणी अस्तित्वात नाहीत। मित्रांनो, चांगले दिवस येत नसतात, तर ते दिवस आपल्यालाच आणावे लागतात। तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर तुम्ही गप्प बसाल आणि लोक वाटेल ते करत राहतील। मूर्ख माणूस केवळ स्वतःचेच नुकसान करत नाही, तर त्याला मदत करणाऱ्याचे सुद्धा तो नुकसान करत असतो। मित्रांनो, धर्म पैशापेक्षा मोठा आहे असं काही जण म्हणतात, पण मंदिरात लवकर दर्शन घेण्यासाठी जास्त पैसेच मोजावे लागतात। सर्व धडे फक्त पुस्तकातूनच मिळतात असे काहीच नाही। आयुष्य आणि नाती काही धडे शिकून जातात। अर्थाने भरलेल्या जगात तुम्हाला कोणाची तरी मालकी हवी आहे। मित्रांनो, स्वतःला दुःख देण्यास तयार असलेल्या कोणत्याही व्यक्तीला जर सुधारायचे असेल तर तो तुमचा शत्रू होईल। आपण प्रत्येक क्षणी त्यांच्या शब्दांनी पछाडलेले आहोत। आपण तिथे आहात की नाही याची कोणालाही पर्वा नाही। जरी काही ठीक असले किंवा नसले तरी सर्व काही ठीक आहे हे सांगण्याची सवय तुम्हाला पुढे घेऊन जाते। मित्रांनो, स्वतःला इतके कमकुवत होऊ देऊ नका की तुम्हाला दुसऱ्याच्या कृपेची गरज वाटेल। वाईट लोकांची सर्वात मोठी खूण हीच असते की तुम्ही त्यांना जितका जास्त आदर द्याल तितकंच ते तुम्हाला जास्त त्रास देतील। मित्रांनो, भीती तुम्हाला आयुष्यात कधीही पुढे जाऊ देत नाही, त्यामुळे तिला कधीही घाबरू नका। पहिली भीती गरिबीची आहे, अत्यंत गरिबीची भीती कधीच बाळगू नका। मित्रांनो, प्रत्येक क्षणी पुढे चालत राहा। आणि दुसरी भीती म्हणजे ती मृत्यूची भीती आहे। हे काम केल्याने मी नक्कीच मरेन असं काही जणांना वाटतं, यामुळे मित्रांनो तुम्ही काहीच करत नाहीत। तिसरी भीती, लोक माझ्याबद्दल काय म्हणतील, त्यामुळे या बाबतीत तुम्ही कधीच कोणाचं काम करत नाहीत। मित्रांनो, चौथी भीती म्हणजे खराब आरोग्याची भीती, की मी आजारी आहे, मला काहीतरी झालं आहे, मी हे कसं करू। पण मित्रांनो,
प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात सर्व काही करू शकतो आणि पुढची भीती म्हणजे म्हातारपणाची भीती. मी म्हातारा झालो, मी म्हातारी झाली, आता माझं वय झालंय, आता मी हे करू शकत नाही. पण मित्रांनो, प्रत्येक वयात एखादी व्यक्ती काहीही करू शकते. आणि शेवटची भीती म्हणजे जी सर्वात महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे एखाद्याला गमावण्याची भीती. जर तो किंवा ती माझ्या आयुष्यात नसेल तर माझं काय होईल? मित्रांनो, इथे सर्व काही आपल्यालाच करायचं आहे, हे मात्र कधीच विसरू नका. मोठा माणूस होणे हे चांगले आहे, पण चांगला माणूस होणं हे खूप मोठी गोष्ट आहे. त्या व्यक्तीला बदनामीची भीती वाटते, ज्या व्यक्तीमध्ये नाव कमावण्याची हिंमत नसते. मित्रांनो, तुम्ही कधीही अशा ठिकाणी जाऊ नये जिथे तुमचा आदर केला जात नाही आणि तुमचा आदर करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही कधीही विसरू नका. एखाद्याला विश्वास देणे आणि नंतर तोच विश्वास तोडणे हे सर्वात मोठे पाप आहे. मित्रांनो, सर्वात दुःखी गोष्ट म्हणजे प्रियजनांपासून वेगळं होणं. गरजेच्या वेळी हे आपल्या लक्षात येण्यापेक्षा जास्त उपयोगी आहे. जिथे पाऊस नसताना पीक खराब होते आणि जिथे मूल्य नसताना माणूस खराब होतो. मित्रांनो, आयुष्याने आपल्याला शहाणे केले आहे आणि फक्त तडजोड करायला शिकवली आहे. लक्षात ठेवा, तुमच्या कृती शब्दांपेक्षा मोठ्याने बोलतात. आयुष्य एकच आहे, तर मग आता तूच ठरव की तुला ते हसत जगायचं आहे की ते रडत जगायचं आहे. अरे, चिंता करू नकोस, कारण तो परमेश्वर तुझ्या सोबत आहे. मित्रांनो, तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर माझा विश्वास अशी कमेंट करा. जिथे आदर नाही तिथे जाऊ नका आणि जिथे आदर आहे तिथे कोणाचा अनादर करू नका. लहान मनाचा माणूस स्वतः पुढे जात नाही आणि इतरांना देखील पुढे जाऊ देत नाही. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनाची तयारी करा. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या गोष्टी स्वतःवर घेणे थांबवा. वाईट सवयी वेळेवर बदलल्या नाहीत तर या सवयी तुमची वेळ बदलतात. एकटे राहणे तुम्हाला देखील हे शिकवते की तुमच्याकडे स्वतःशिवाय आणि त्या परमेश्वराशिवाय काहीच नाही. ज्याला तुमची किंमत कळत नाही त्याला सोडून देणे केव्हाही चांगले आहे. मित्रांनो, कधीही कोणाला विषय समजू नका, कारण सर्व समस्यांचे मूळ येथूनच सुरू होते. उद्धटपणे बोलून कुणालाही दुखवू नये, कारण वेळ अभिमानालाही तोडून टाकते आणि त्याबद्दल बोलण्यासारखे काहीही सोडत नाही. मित्रांनो, इतरांच्या जीवनात आपले स्थान शोधणे थांबवा. स्वतःवर विश्वास ठेवा. आपण नेहमी आनंदी राहाल. इथली माणसं एका क्षणात नाती दुरावतात आणि मित्रांनो, हे मी खूप जवळून पाहिलं आहे. लोकांनी तुम्हाला चांगली हाक मारावी असं जर वाटत असेल तर तुम्ही समाजात चांगले नाव ठेवा, कारण याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. मित्रांनो, आयुष्यात कधीतरी अयशस्वी लोकांसोबत बसायला हवं, कारण त्यांना अहंकार नसतो, पण अनुभव मात्र त्यांना नक्कीच असतो. मित्रांनो, तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा. मी वेळेला खूप जवळून पाहिलं आहे. ती चांगल्या गोष्टी देखील बदलते. त्यामुळे मित्रांनो, चिंता करू नका. प्रत्येकामध्येच लढण्याची ताकद आहे. काहींना विजय आवडतो
तर काहींना नाती आवडतात. आयुष्यात अशी काही स्वप्न असतात जे आपण इच्छा असून देखील पूर्ण करू शकत नाही. मित्रांनो, पैसा नसेल तर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेही नाती टिकत नाहीत. कारण हे जग फक्त पैशांवर चालतं. जेवढं आम्ही तुम्हाला महत्त्व देत आलो आहोत तेवढं आम्हालाही दिलं गेलं नाही. पण आता कळून चुकलंय की त्या परमेश्वराशिवाय कोणीही आपलं नाही. मित्रांनो, खूप छान असणं ही आजकाल खूप वाईट सवय झाली आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टींवर रडतो कारण आपण लोकांचा विचार डोक्याने नाही तर अगदी मनापासून करतो. आतून आणि बाहेरून वेगळं राहणं मला कधी जमत नाही. त्यामुळे मित्रांनो, अनेक वेळा मी एकटीच दिसते. तुमच्याकडे दाखवण्यापेक्षा जास्त असायला हवे आणि तुम्हाला माहित आहे त्यापेक्षा कमी बोलायला शिकता आलं पाहिजे. यामुळे मित्रांनो, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. जेव्हा कधी तुम्हाला झोप येत नाही तेव्हा तुम्हाला समजते की शांती ही संपत्ती आणि सौंदर्यापेक्षाही जास्त मौल्यवान आहे. मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची किंवा नातेसंबंधाची परीक्षा घ्यायची असेल तर फक्त हे सांगा की मी संकटात आहे. मग तुम्हाला सर्व काही समजून जाईल. मर्यादा ओलांडणारी कोणतीही गोष्ट केवळ विनाश आणते, मग ते प्रेम असो किंवा अभिमान असो. मित्रांनो, सर्व काही व्यर्थ आहे. रावणाचा वध केवळ अभिमानामुळे झाला असं लोकांचा गैरसमज आहे. पण जेव्हा आपल्या लोकांमध्ये देशद्रोही असतो तेव्हा रावणाचा वध गर्वाने नाही तर विश्वासामुळे होतो. मित्रांनो, कधी कधी हा विचार मनात येतो की पोपट मिरची खाऊनही खूप गोड बोलतो आणि साखर खाऊनही माणूस इतका कडू कसं काय बोलू शकतो. खरी माणसं त्यांच्या हृदयात तितकी जागा निर्माण करू शकत नाहीत जितकी जास्त स्वार्थी आणि आडमुठी लोक एक स्थान निर्माण करतात. मित्रांनो, मी मित्रांची मैत्री आणि संसाराचा लौकिकपणा पाहिला आहे. इथे प्रत्येक जण आपापल्या परीने जगतो आणि वेळ आली की सगळे जण एकमेकांना सोडून जातात. त्यामुळे मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आतापासूनच मेहनत चालू करा. समर्थ तुमच्या सोबत आहेत. उद्याची काळजी करू नका. आजचा दिवस परमेश्वराने सांभाळला आहे आणि यापुढेही तो नक्की सांभाळणार आहे. मित्रांनो, उशीर करा पण नक्कीच काहीतरी व्हा. कारण कालांतराने लोक तुमचं कल्याण विचारत नाहीत तर तुमचा स्टेटस विचारतात. या छोट्या आयुष्यातून मी खूप मोठा धडा शिकला आहे. सर्वांशी संबंध ठेवा पण कोणाकडूनही काहीच अपेक्षा ठेवू नका. मित्रांनो, राजासारखं जगायचं असेल तर गुलामासारखं कष्ट करावं लागतं. त्या परमेश्वरावर विश्वास ठेवून मेहनत चालू करा आणि मग बघा तुमचं चांगलंच होणार आहे. कोणाच्याही मांडीवर डोकं ठेवून झोपू नका. कारण मित्रांनो, जेव्हा तो तुम्हाला सोडून जातो तेव्हा तुम्ही रेशमी उशीवरही झोपू शकत नाही. इतरांवर नियंत्रण ठेवणे ही खरी ताकद नाही, पण स्वतःवर नियंत्रण ठेवणे हीच खरी ताकद आहे. कौशल्य असण्याने काहीही फायदा होत नाही, तर यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कौशल्यांचा योग्य वापर करावा लागेल. जे हरवले आहे ते शोधू नका आणि जे सापडले आहे त्याची कदर करायला विसरू नका. मित्रांनो, आपला पराभव कोणीही ओळखू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर सर्वात पहिलं तुम्ही स्वतःला ओळखायला शिका.
मरणापूर्वीही मरण असतं. वियोग झाल्यावर एकदा स्वतःला अनुभवून बघा. मित्रांनो, तुम्ही सहमत असाल तर देवा माझे रक्षण कर अशी कमेंट नक्की करा. तुमच्या प्रेमावर काही आंधळं होऊ नका की तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीचा खरा रंगही दिसू शकणार नाही. मित्रांनो, जे निष्ठावान असतात ते प्रत्येक जण वेडे नसतात. चांगल्या लोकांची कधीही परीक्षा घेऊ नका, कारण अशी लोक पाण्यासारखी असतात. जेव्हा तुम्ही त्यांना मारता तेव्हा ते तुटत नाहीत, तर या उलट शांतपणे तुमच्या आयुष्यातून निसटून जातात. बऱ्याचदा लोक विचारतात की आपल्या मनात घाणेरडे विचार का येतात, त्या विचारांपासून मुक्त कसे व्हावे. बघा, विचारांची अराजकता माणसाच्या मनावर एवढ्या प्रमाणात अधिराज्य गाजवते हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे की जाणीव ठेवून योग्य निर्णय घेता येत नाहीत. आणि दुःखाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या मनात घाणेरडे विचार का येतात हे आपल्याला कधीही कळू शकत नाही. एक दिवस आपण एकमेकांना एवढे सांगून विसरून जाऊ की तू मला आठवत नाही तर मी त्याची आठवण का करू. मित्रांनो, लोक म्हणतात की पैशाने सर्व काही विकत घेता येतं, पण मी म्हणते की पैशाने तुटलेला विश्वास विकत घेता येत नाही. हे विचित्र आहे की इतरांना मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही, परंतु प्रत्येकाकडे इतरांच्या कामात अडथळा आणण्यासाठी मात्र भरपूर वेळ आहे. तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा. चित्राऐवजी एखाद्याला आपले पात्र दिसले असते तर लोकांनी आरशात पाहणे बंद केले असते. जेव्हा वेळ आणि स्वतःला दोन्ही एकत्र दुखावले जातात तेव्हा माणूस केवळ बाहेरूनच नाही तर आतूनही तुटला जातो. स्त्री ही पुरुषांसाठी सुद्धा खूप विचित्र गोष्ट आहे. ती सापडली तर दिसत नाही आणि नाही सापडली तर दुसरं काहीच दिसत नाही. मित्रांनो, मला आजपर्यंत कुणालाही रडून हसवता आलं नाही. हे कायद्याचं राज्य आहे. आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर लहान लोकांच्या प्रेमात कधीच पडू नका. यामुळे मित्रांनो, नातेसंबंध दीर्घकाळ टिकून राहतील. घाईघाईने घेतलेले निर्णय हेच सांगतात की पश्चाताप करण्यापेक्षा वाट पाहणे आणि धीर धरणे केव्हाही चांगले आहे. मित्रांनो, जे तुमचे खरे आहे ते कधीच दुसऱ्याचे होणार नाही. वास्तवामुळे वेदना झाल्या आहेत, पण स्वप्न अजूनही सुंदर आहे. योग्य कृती म्हणजे ज्याचा परिणाम नेहमीच योग्य असतो असं नाही, तर मित्रांनो, योग्य कृती म्हणजे ज्याचा हेतू कधीही चुकीचा नसतो. जर तुम्ही वेळेचा मागोवा गमावत असाल तर याचा अर्थ तुमचा वेळ चांगला आहे. जिथे प्रत्येकाची हिंमत संपते तिथे इतिहास घडवणाऱ्यांची सुरुवात होते. जर तुम्हाला काही बदलायचे असेल तर तुमचा स्वभाव बदला. जागा आणि माणसं बदलून काहीच साध्य होत नाही. ज्यांना कोणाचेही वाईट वाटत नाही त्यांच्यासाठी चांगला काळ हा नक्कीच येतो. जो शांत असतो त्याच्या आतमध्ये सत्य नेहमी सापडते. खोटे बोलणारे नेहमी आवाज करत असतात. खोटे बोलण्यात सर्वात मोठी अडचण ही असते की तुम्हाला खोटे आठवावे लागते. पती पत्नीने कधीही तिसऱ्यासमोर एकमेकांचा अपमान करू नये किंवा इतरांसमोर एकमेकांची चेष्टा करू नये. मित्रांनो, आयुष्याच्या दोन बाजू आहेत. एक दिवस तुमच्या बाजूने आणि एक दिवस तुमच्या विरोधात. ज्या दिवशी तुम्ही पक्षात असाल
त्या दिवशी गर्व करू नका आणि ज्या दिवशी तुम्ही विरोधात असाल त्या दिवशी थोडा संयम बाळगा. मित्रांनो, शहाणा माणूस समजूतदारपणामुळे गप्प बसतो आणि मूर्खाला वाटते की त्याच्या भीतीमुळे आपण गप्प बसलो आहोत. माणसाची समज फक्त एवढीच आहे की त्याला प्राणी म्हणले तर राग येतो आणि सिंह म्हणले तर आनंद वाटतो. कोणीतरी खूप चांगली गोष्ट सांगितली आहे. मी तुम्हाला सल्ला देत नाही कारण मी जास्त हुशार आहे, तर मी तुमच्यापेक्षा आयुष्यात जास्त चुका केल्या आहेत. मित्रांनो, अहंकार आणि गर्व हा एक मानसिक आजार आहे आणि ज्यावर निसर्ग आणि वेळेनुसारच उपचार केले जातात. जर तुम्हाला काही लोक आवडत नसतील तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता प्रत्येकाचीच निवड चांगली असू शकत नाही. मित्रांनो, काही गोष्टी नुसत्या समजावल्याने नाही तर त्या जेव्हा स्वतःवर येतात तेव्हाच नीट समजतात. आयुष्यात जेव्हा काही मोठं मिळतं तेव्हा छोट्याला विसरू नका, कारण ज्या ठिकाणी सुई चालते तिथे तलवार कधीही चालत नाही. मित्रांनो, परिस्थितीमुळे तुमचा धीर सुटू देऊ नका, पण तुमचे धैर्य असे ठेवा की तुम्ही परिस्थितीला नक्कीच हरवू शकाल. या जगामध्ये दुःख वाढले असं काहीच नाही, पण सहिष्णुता कमी झाली हे मात्र सत्य आहे. एखाद्याचे मन दुखावणे म्हणजेच समुद्रात फेकलेल्या दगडासारखे आहे. तो दगड आत किती खोलवर जाईल याचा अंदाज लावणे फार कठीण आहे. मित्रांनो, वाईट सवयी जर वेळेवर बदलल्या नाहीत तर त्याच वाईट सवयी तुमची वेळ बदलतात. स्वप्ने ती नसतात जी आपण झोपेत पाहतो, स्वप्ने तर ती असतात जी आपल्याला झोपूच देत नाहीत. तुम्ही असे म्हणू शकत नाही की तुमच्याकडे वेळ नाही, कारण मित्रांनो, तुम्हाला एका दिवसात इतर सर्वांइतकाच वेळ मिळत असतो. आनंदी राहायचे असेल तर तुमच्या आयुष्याचे निर्णय परिस्थिती पाहून घ्या. जगाकडे पाहून घेतलेले निर्णय आपले आयुष्य दुःखी करतात. मित्रांनो, आयुष्यात त्रास होत असेल तर घर, कुटुंब आणि मित्र बदलणे थांबवा. बदलायचे असेल तर स्वतःलाच बदला. निर्जीव गोष्टींना बदनाम करण्याचे मार्ग किती सोपे आहेत. लोक गुपित ऐकतात आणि म्हणतात की भिंतींनाही कान असतात. काही बोलण्यापूर्वी विचार करायला शिका, कारण तुमचा शब्द कोणाचा तरी आनंद नष्ट करू शकतात. मित्रांनो, अडचणीत कोणी सल्ला मागितला तर सल्ल्याबरोबरच तुमचा आधार द्या, कारण सल्ला चुकीचा असू शकतो पण तुमचा आधार कधी चुकीचा ठरू शकत नाही. तुमचा मार्ग तुम्ही स्वतः निवडा, कारण तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगलं कुणीही ओळखू शकत नाही. मित्रांनो, जो माणूस सतत दुःखात रडतो त्याच्या दारात उभा असलेला आनंद देखील बाहेरूनच परत जातो. दिवसभर नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा काही तास मेहनत करणे खूप चांगले आहे. तुमची वेळ येईल यावर विसंबून राहू नका, कारण मित्रांनो, तुम्हालाच तुमची वेळ आणायची आहे. जिंकण्याची इच्छा ही प्रत्येकाकडेच असते, परंतु जिंकण्याची तयारी करण्याची इच्छा ही फार कमी लोकांकडे असते. मित्रांनो, कष्ट करा पण थांबू नका. परिस्थिती कशीही असो, कोणासमोर झुकायचं नाही हे मी जीवनाकडून शिकलं आहे. संपत्तीची नशा करू नका, यशाची नशा करा, प्रेमाची नशा करा. यामुळे मित्रांनो, तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत नक्कीच पोहोचू शकता. खरे शत्रू नक्कीच मिळतील,
पण खोटे मित्र नाही. गोड खोटं बोलण्यापेक्षा कडू सत्य सांगणे हे चांगले आहे. मित्रांनो, जगाची ही अजब प्रथा आहे. चांगल्या आठवणी पेन ड्राईव्ह मध्ये ठेवल्या जातात आणि वाईट आठवणी हृदयात ठेवल्या जातात. काही वेगळं करायचं असेल तर गर्दीपासून दूर राहा. कारण मित्रांनो, गर्दी आपल्याला हिंमत देते पण आपली ओळख हिरावून घेते. गर्दी नेहमीच सोप्या वाटेवर चालत असते, पण याचा अर्थ गर्दी नेहमीच योग्य वाटेवर चालते असा होत नाही. मित्रांनो, आपली पाठ नेहमीच मजबूत ठेवली पाहिजे, कारण स्तुती आणि फसवणूक दोन्ही मागूनच मिळतात. ते काम करण्यातच जीवनातील सर्वात मोठा आनंद आहे, जे तुला बोलतात की तू हे करू शकत नाही. तर आता तूच त्यांना दाखवून दे. मित्रांनो, त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जिथे 2 पैशांची लोक त्यांच्या स्थितीचे गुणगान गातात. जगातील कोणतीही समस्या तुमच्या धैर्यापेक्षा मोठी नाही. या जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही ज्याला समस्या नाही, आणि अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर उपाय नाही. मित्रांनो, गंतव्य कितीही उंच असले तरी त्याचा मार्ग नेहमी पायाखालूनच जातो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला चमकायचं असेल तर आधी विखुरायला शिका. मित्रांनो, जेव्हा कोणी आपलं माणूस म्हणतं की काळजी करू नका, सर्व ठीक होईल, तेव्हा गंतव्य पार करणं खूप सोपं होतं. जे निघून गेले आहे त्याकडे कधीही मागे वळून पाहू नका, नाहीतर जे पुढे आहे ते तुम्ही गमावून बसाल. मित्रांनो, तुमचे वय किती आहे हे महत्त्वाचं नाही, तर या वयात तुमचे विचार कसे आहेत हे महत्त्वाचं आहे. यश कधीच एका दिवसात येत नाही, पण जिद्द असेल तर तेच यश एक दिवस नक्कीच मिळते. मित्रांनो, पाण्यात पडून कोणीही मरत नाही, तर तो तेव्हाच मरतो जेव्हा त्याला पोहायला येत नाही. परिस्थिती कधीच समस्या बनत नाही, ती समस्या तेव्हाच बनते जेव्हा आपल्याला तिला कसं सामोरे जायचं हेच माहीत नसतं. जीवनातील धैर्य मोठे असेल तर संघर्ष मोठाच असावा लागतो. आपल्या नशिबाला शिव्या श्राप देऊन काहीच होणार नाही. मित्रांनो, स्वप्न तुमची आहेत, मग तुम्हालाच मेहनत करायची आहे. एखादी व्यक्ती पडावी म्हणून ठेच कधीच लागत नाही, तर एखादी व्यक्ती सुधरावी म्हणून ठेच लागत असते. मित्रांनो, पोहायला शिकायचे असेल तर पाण्यात उतरावेच लागते, कारण किनाऱ्यावर बसून कोणीही ड्रायव्हर होत नाही. जर तुम्ही स्वप्न पाहत असाल तर तुम्ही ते सत्यात उतरवू शकता. तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. मित्रांनो, तुम्ही तयार असाल तर देवा मला या सर्वांसाठी तू सक्षम कर अशी कमेंट करा, आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा. गंतव्य तेच गाठतात ज्यांच्या स्वप्नात जीव असतो. पंख लावून काहीच होत नाही, कारण त्यासाठी उडण्याची हिम्मत असावी लागते. मित्रांनो, निसर्गाने प्रत्येकाला हिरा बनवला आहे, पण जो जितका परिधान करतो तितकाच चमकला जातो. धैर्य नसलेले जीवन हे पत्त्यांविना लिफाफा असल्यासारखे आहे. म्हणूनच उठा आणि आपल्या जीवनाला धैर्य द्या. मित्रांनो, यशस्वी होण्यासाठी प्रथम आपण हे करू शकतो यावर विश्वास ठेवला पाहिजे. जीवन जगणं सोपं नाही. संघर्षाशिवाय कोणीही महान होत नाही. कारण मित्रांनो, दगडालाही हातोड्याने मारल्याशिवाय त्याची मूर्ती घडत नाही.
दुरूनच आपल्याला समोरचे सर्व रस्ते बंद पडलेले दिसतात, कारण यशाचा रस्ता आपल्यासाठी तो तेव्हाच उघडतो जेव्हा आपण त्याच्या अगदी जवळ जाऊन पोहोचतो. एक स्वप्न नष्ट झाल्यानंतर पुन्हा दुसरे स्वप्न पाहण्याचे धैर्य याला जीवन म्हणतात. मित्रांनो, जर तुम्ही खूप संकटातून जात असाल तर लक्षात ठेवा की अंधाराशिवाय तारे कधीही चमकत नाहीत. या जगात अशक्य असं काहीच नाही. आपण जे काही विचार करू शकतो ते सर्व आपण करू शकतो, आणि आजपर्यंत आपण ज्याचा विचार केला नसेल ते सर्व आपण करू शकतो. मित्रांनो, यशस्वी लोक आनंदी असतील किंवा नसतील, पण जी लोक आनंदी आहेत ती लोक नक्कीच यशस्वी होत असतात. मैदानात पराभूत झालेला माणूस एक वेळ जिंकू शकतो, पण मनाने पराभूत झालेला माणूस कधीही जिंकू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, आपल्या मनाला योग्य वळण देणे हे खूप महत्त्वाचे आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, बुद्धी वाढे कुबुद्धी वाढे. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.